बघा आपला सराव संच 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 चालू आहे। सेकंड क्वेश्चन पर्यंत आपण काल घेतलं होतं। यामध्ये म्हटलंय त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ 80 आहे आणि हे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 125 आहे। तर खालील दिलेल्या रिकाम्या जागा भरा म्हटलंय। बघा याचं जे उकल सोल्युशन आहे, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छदस्थानी त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर AB वर्ग ABC मधला AB घेतला म्हणल्यावर PQR मधला कोणता घ्यावा लागेल? मग PQ घ्यावा लागेल, PQ वर्ग बरोबर आहे। हां सॉरी ABC बरोबर नाही, 80 दाखवला इथं आणि याचं किती क्षेत्रफळ आहे? 125 बरोबर आहे। हां बघा पुन्हा काय म्हटलंय तर AB किती म्हणताय हे की नाही, AB छदस्थानी PQ दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ। मग एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छदस्थानी PQ वर्ग। याचं कारण काय लिहिणार? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय। काय प्रमेय बरं? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे 80 याचा 80 छदस्थानी 125 बरोबर AB वर्ग छदस्थानी PQ वर्ग। आता बघा 80 आणि 25 भाग जातो 5 ने, 5 1 5, 5 सक 30, 16, 5 2 10, 5 5 25 म्हणजे काय आलं? AB वर्ग छदस्थानी PQ वर्ग बरोबर 16 छदस्थानी 25। दोन्ही बाजूचं काय करूया? वर्गमूळ काढूया। मग वर्गमूळ काढल्यावर काय आलं? AB छदस्थानी PQ बरोबर 4 छदस्थानी 5 म्हणजे AB छदस्थानी PQ किती आलं? 4 छदस्थानी 5 जो तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये दाखवला आहे AB छदस्थानी PQ बरोबर, तर तो किती आला? मग 4 छदस्थानी 5 है की नाही, म्हणजे 4 छदस्थानी 5 जो तुम्हाला त्या ठिकाणी AB छदस्थानी PQ हा किती आला? 4 छदस्थानी 5। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह झाला। त्याच्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 4, प्रश्न क्रमांक 4 बघा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे तुम्हाला इथं आहे की नाही। हां बघा क्वेश्चन नंबर 4 प्रश्न क्रमांक 4 काय बघा, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, PQR 9 गुणवले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणवले एरिया ऑफ त्रिकोण LMN। जर QR बरोबर 20 असेल तर MN काढा, QR बरोबर 20 असेल तर MN काढा। हे 9 जे आहेत ते गुणाकारात पाठवूया। मग काय होणार? एरिया ऑफ त्रिकोण PQR छदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर 16 छदस्थानी 9, याचं गुणोत्तर भेटलं 16 छदस्थानी 9। मग दोन समरूप त्रिकोण आहेत, मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोण एवढं असतं? त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं। म्हणजे PQR ची बाजू कोणती दिली आहे? PQR दिली म्हणजे दुसऱ्या बाजू QR वर्ग। मग इथं LMN मध्ये कोणतं होईल? PQ नाही QR आहे म्हणजे दुसरे म्हणजे MN वर्ग। याचं कारण काय लिहिणार? समरूप त्रिकोणाच्या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय। PQR किती आहे? 16 छदस्थानी 9, 16 छदस्थानी 9 बरोबर QR वर्ग छदस्थानी MN वर्ग। दोन्ही बाजूचं काय करूया?
वर्गमूळ काढूया. क्यू आर छदस्थानी एम एन बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि 3. क्यू आर छदस्थानी एम एन बरोबर किती आला? 4 छदस्थानी 3. परंतु याच्यामध्ये सॉरी आपल्याला माहिती दिली रे 20 दिलाय. क्यू आर दिलाय वाटतं बहुतेक. क्यू आर दिलाय आपल्याला 20, म्हणजे इथं 20चा वर्ग करावा लागेल. 20चा वर्ग, वर्गमूळ काढला किती येणार बघा. वर्गमूळ जर काढला तर बघा 16 4 3 बरोबर 20 छदस्थानी एम एन. तिरकस गुणाकार केला. 4 गुणवले एम एन बरोबर 20 गुणवले 3 एम एन बरोबर 20 गुणवले 3 छदस्थानी 4 4 पंचे 20 आणि एम एन बरोबर 5 त्रिक 15. म्हणजे एम एन किती आला मग? 15 15 आला एम एन. ठीक आहे ना. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून हे केल्यावर आपल्याला गुणधर्म वापरला आपण 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जो दाखवलेला आहे की नाही, तो या स्वरूपामध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो आहे 4 जो आहे की नाही, तो या ठिकाणी काय झाला आहे? कंप्लीट झाला आहे. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे ठीक नाही, तो बघूया. ठीक आहे, झाला क्वेश्चन नंबर 4. 4 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झाला. आता बघूया प्रश्न क्रमांक 5 काय बघा. 5 नंबरचा प्रश्न बघा. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुण किंवा 2 समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे 125 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहे. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती असेल म्हटलंय. बरोबर आहे. एका 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलंय. प्रश्न क्रमांक 4 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळे 2 त्रिकोणाची क्षेत्रफळे अनुक्रमे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. लहान त्रिकोणाची संगत बाजू बरोबर लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी तर मोठ्या त्रिकोणाची बाजू काढा म्हटलंय. बरोबर आहे. आपण त्याचं हे लिहूया. समजा मोठा त्रिकोण ABC व लहान त्रिकोण PQR मानूत. मोठा त्रिकोण कोणता? ABC आणि लहान त्रिकोण PQR मानूत. मग त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 225 छदस्थानी 81. बरोबर आहे. आणि लहान त्रिकोणाची बाजू दिली आहे. लहान त्रिकोण PQR आहे म्हणजे PQ दिला असं. मग याचं जर गुणोत्तर मानायचं म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC छदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR संगत बाजू याची कन्सिडर करू AB वर्ग छदस्थानी PQ वर्ग. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय. ABC PQR किती आहे? 225 छदस्थानी 81 बरोबर AB मोठा त्रिकोण आहे AB वर्ग PQ किती दिली आहे? 12चा वर्ग. दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढूया. काय येणार मग? 225 कोणाचा वर्ग आहे? 15 81 9 AB 12 AB बरोबर
किंवा ए बी गुणवले 9, 15 गुणवले 12, बरोबर आहे. मग बघा काय होणार, ए बी बरोबर आहे की नाही, म्हणजे त्या ठिकाणी 15 गुणिले 9 जे दिलेले आहेत आपल्याला, आहे की नाही, त्याची जर प्रोसेस केली तर काय होते बघा, ए बी बरोबर 15 गुणिले 12 छेदस्थानी 9, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 आणि 5 चौक 20. मग ए बी बरोबर किती आली, 20 सेमी. म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू किती आली, 20 सेमी. किती आली, 20 सेमी. जो क्वेश्चन आपल्याला आहे किती नंबरचा, प्रश्न क्रमांक 4 जो आहे की नाही, त्यामध्ये दिले आपल्याला मोठ्या त्रिकोणाची बाजू. तर मोठ्या त्रिकोणाची बाजू किती आली, 20 सेमी, आहे की नाही, 20 सेमी. ठीक आहे, जे आपल्याला गृहीत धरला आपण, मग एक लहान त्रिकोण, मोठा त्रिकोण ABC मानला, लहान त्रिकोण PQR मानला, त्याच्यानुसार आपण ती काढलेली आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिला प्रश्न क्रमांक 6, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. कसले त्रिकोण आहेत, समभुज. आता समभुज म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पण तिन्ही बाजू सारख्या आहेत. आणि पुन्हा अजून असं आपल्याला म्हटलं आहे की जर एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर 1:2 आहे आणि AB बरोबर 4, तर DE काढा म्हटलं आहे आपल्याला, DE काढायला सांगितलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. बघा पहा, क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलंय, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. काय आहेत, समभुज त्रिकोण आहेत. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्यांच्या तिन्ही बाजू काय आहेत, एकरूप आहेत. आता एक लक्षात ठेवा, पहिला त्रिकोण समरूप आहे, हा बी समरूप आहे. समभुज त्रिकोण आहेत म्हणजे ते समरूप पण होतातच, है की नाही. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF, है की नाही. आणि पुन्हा अजून काय म्हटलंय, क्षेत्रफळ दिलं 1:2, है की नाही. मग याचं सॉल्युशन मध्ये आपण असं म्हणूया, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. आता तुम्ही म्हणता सर इथं तर समरूप दाखवलं नाही, तुम्ही कसं काय समरूप दाखवलं, हे दोन त्रिकोण काय आहेत, समभुज आहेत. हा बी समभुज आहे, हा बी समभुज, म्हणजे याच्या बाजू दोन समभुज त्रिकोणी काय होतील, समरूप त्रिकोण होतील, है की नाही. हा बघा मग, आणि आपल्याला दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1/2, 1/2 म्हणजे 1:2. आणि त्यांचा एकच साईडची दिली AB दिलाय. मग या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. वर्ग होतील त्यांचे. याला काय म्हणता येईल मग, समरूप दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तराचा प्रमेय, आहे की नाही. मग ABC किती आहे सांगा, ABC आहे 1, 1 छेदस्थानी 2 बरोबर. AB दिलाय, AB किती आहे 4 छेदस्थानी DE, 4चा वर्ग DEचा वर्ग. हां बघा काय होणार मग, 1 छेदस्थानी 2 बरोबर 4चा वर्ग 16, DE वर्ग जशा असतं तिरकस गुणाकार करा. DE वर्ग गुणिले 1 बरोबर DE वर्ग, 16 गुणिले 2 DE वर्ग बरोबर 32, 16 दोन्ही 32. दोन्ही बाजूचा काय करूया, वर्गमूळ काढूया. DE बरोबर वर्गमुळात 32, 32चे अवयव सांगा बरं, 16 गुणिले 2, 16चा वर्गमूळ 4,
4 वर्गमुळात 2 भेटला. म्हणजे अवयव कसे पाडावे लागतात त्याचे कळाले का? असे अवयव पाडायचे की त्यापैकी एक संख्या ही काय असली पाहिजे, वर्गसंख्या असली पाहिजे की नाही, पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे. म्हणजे 16 दोन्ही 32च का काढले तर त्यामध्ये 16 ही पूर्ण वर्गसंख्या आहे की नाही, ते त्या कोणत्या तरी संख्येचा तो वर्ग आहे. म्हणून आपण 16 गुणिले 2, 16चं वर्गमूळ 4, 4 बाहेर आले, 2 वर्गमुळात राहिले आहे की नाही, म्हणजे 16 दोन्ही 32. ठीक आहे, हा 16 दोन्ही 32चा जो क्वेश्चन होता तो या ठिकाणी कंप्लीट झालाय. बघा याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया. तो आपल्याला ऑलरेडी त्यांनी काय केला आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये दिला आहे की नाही. म्हणजे त्यातल्या फक्त तुम्हाला जे रिकाम्या जागा वगैरे ज्या असतील त्या फक्त काय करायच्यात, कंप्लीट करायच्यात, भरायच्यात आहे की नाही, जो तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीनं. बघा प्रश्न क्रमांक 1.4 मध्ये प्रश्न क्रमांक 7 आकृती दिली आहे. त्रिकोण DEF दिलाय. बघा DEF PQ, DEF PQ. क्वेश्चन नंबर 7 काय म्हटलं त्यात बघा, बाजू किंवा रेषा PQ समांतर DE, PQ समांतर DE. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PQF, PQF बरोबर 20 PF 2DP, PF बरोबर 2DP. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQ, एरिया ऑफ किंवा चौकोन DPQE चे क्षेत्रफळ काढा आहे की नाही. बरं ठीक आहे, बघूया चला. पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागेल 2 DP दिलाय. DP बरोबर x कन्सिडर करू आपण. अगोदर काय करू, समजा DP बरोबर x. आता एक लक्षात ठेवा, DP हा x कन्सिडर केला. PF किती आहे, PF जो आहे तो ट्वाइस आहे DPच्या. मग DP जर x मानला तर PF किती होणार, 2x. PF किती भेटला, 2x. मग DF बरोबर दिला असेल आपल्याला की नाही. मग त्यांनी दिलाय DF बरोबर, हां DF बरोबर काय होईल मग सांगा, DF बरोबर DP, DP प्लस PF. मग DP किती आहे, x प्लस 2x इज इक्वल टू 3x. DF किती आला, 3x आला DF, बरोबर आहे की नाही. DF 3x भेटला. आता त्रिकोण, आता त्याच्यानंतर त्रिकोण बघा FDE, FDE व त्रिकोण FPQ मध्ये, FPQ मध्ये, या दोघांमध्ये FDE कुठे, FDE, FDE आणि त्रिकोण FPQ या दोन त्रिकोणामध्ये हा कोन आणि हा कोन, हे दोन समांतर रेषा व छेदिका हे संगत कोन तयार होतात. त्याच पद्धतीनं हे दोन पण काय होतात, संगत कोन तयार होतात. मग बघा कोन FDE, FDE
एकरूप कोन. एफ डी ई कुठे बघा, एफ डी ईला कोण होईल, एफ पी क्यू. एफ पी क्यू याचं कारण असणार संगत कोन. पुन्हा दुसरा कोन दिलाय त्यांनी, कोणता, एफ ई डी. एफ ई डी एकरूप कोन. एफ ई डी ला एफ क्यू पी. एफ क्यू पी याला पण कारण काय असणार, संगत कोन. त्याचं पण कारण काय असणार, संगत कोन, है की नाही. मग आता बघा दोन कोन एकरूप व्हायला लागलेत, है की नाही. किती कोन व्हायला लागलेत एकरूप, दोन कोन एकरूप व्हायला लागलेत. म्हणून त्रिकोण बघा कोणता, एफ डी ई. एफ डी ई समरूप त्रिकोण. एफ डी ई एफ पी क्यू त्रिकोण. एफ पी क्यू कोणत्या कसोटीनुसार, कोन कोन कसोटी. को कसोटीनुसार काय झाले, समरूप झाले. मग समरूप झाले म्हटलं, आता समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ त्रिकोण कोणता, एफ डी ए. एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई एफ पी क्यू. बरोबर. एफ डी ई, एफ डी ई मध्ये डी एफ वर्ग छदस्थानी डी एफचा वर्ग केला त्यांनी, डी एफ. तर इथं काय होणार, पी एफचा वर्ग. बघा मग यांचं माप किती आलं, याचं माप आहे 3x वर्ग आणि याचं माप आहे पी एफ. कुठे आहे पी एफ, पी एफ 2x त्याचा वर्ग. हां बघा मग काय येणार, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई, एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू, 3चा वर्ग 9x वर्ग 4x वर्ग, x वर्ग कॅन्सल, 9 छदस्थानी 4, तिरकस गुणाकार केला, 4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बरोबर 9 गुणवले एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. बघा आले. आता काय करायचं आपल्याला, एफ पी क्यू इकडे ठेवायचा, हा इकडं पाठवायचा. मग हे 9 जे आहेत ते गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर भागाकारामध्ये येतील. म्हणजे 4 छदस्थानी 9 गुणवले एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बरोबर इकडं काय राहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. आता काय करावं लागेल, हां एफ डी ई, एफ डी ई पी क्यू एफ, पी क्यू एफचं मेजर दिलेलं आहे आपल्याला, पी क्यू एफ. नाही सॉरी 9 छदस्थानी 4, सॉरी हा ई पुढे पाठवावा लागेल, 4 पुढे न्यावं लागेल. इथं राहिला एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई, 4 गुणाकारात आहेत, पुढे गेल्यावर भागाकारात जातील. 9 छदस्थानी 4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. एफ पी क्यू किती रे, एफ पी क्यू, एफ पी क्यू आहे 20, म्हणजे 9 छदस्थानी 4 एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बरोबर 9 छदस्थानी 4 गुणिले 20, 4 पंचे 20, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बरोबर 9 पाची 45, 45 भेटला आहे की नाही. जो आपल्याला काढायला सांगितलेला आहे तो तिकडचा तो भेटला 45, 45 आहे की नाही. मग आता 45 वरून एकाचा भेटला, आता दुसरा जो आहे तो बघूया. बघा एफ डी ई भेटला 45. आता चौकोन, चौकोनाचे क्षेत्रफळ कोणता चौकोन म्हटलंय, हां डी पी क्यू ई, डी पी क्यू ई बरोबर या मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून कोणता, एफ डी ई मायनस एरिया ऑफ त्रिकोण छोटा त्रिकोण एफ पी क्यू, तो मायनस करूया. मग याचं किती आलं,
45 वजा एफ पी क्यू किती होता 20 बरोबर आहे. मग किती आला 25 म्हणजे चौकोन डी पी क्यू ईचे क्षेत्रफळ किती आले 25 एकक आहे की नाही. जो तुम्हाला दिलेला आहे तो किती भेटला 25 युनिट्स 25 एकक जो तुम्हाला चौकोन डी पी क्यू ईचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं जो सराव संच आहे आपला कोणता सराव संच 1.4 या ठिकाणी काय झालाय तो कंप्लीट झालाय. आता याच्यानंतरचा आपल्याला जो संकीर्ण घ्यायचा आहे की नाही संकीर्ण प्रश्नसंग्रह एक जो आहे तो आता आपण काय करूत उद्याला घेऊ. चालतंय. इथपर्यंतचा भाग बघा. बाकीचं जे आहे ते आपण आता काय करूत संकीर्ण प्रश्नसंग्रह उद्याला घेऊत. चालतंय. थांबू आपण इथं.